एव्हरी डे इज अ न्यू डे, न्यू डे न्यू डॅश. मदर इंडिया कुठे गेली? मदर इंडिया हा काय प्रकार आहे? हा प्रकार आहे मूग दाळची इडली, मूग दाल इडली और टमाटर चटणी. लोक आता काय कोण आलंय बघा. कालच्या ब्लॉगमध्ये मी क्लिकबेट केलं तर ही फ्रेंड बॉट अ न्यू कार म्हणून. आता भाई खरंच गाडी घेऊन आलाय. एक साइड से देखना लंबा है, एक साइड से छोटा है. घर पे आके देखा, फोल्ड कर रहा था, एक साइड से इतना बड़ा, एक साइड से छोटा है. बोला डिफॉल्ट शॉट. पोलियो कम दिया है श्री को. पोलियो कम मिला है भाई. पण गाडीचा कलर बघा लय सेक्सी वाटतं. बैंगनी तो बोलने का ना, कम से कम खून रंगी क्या रहता रे. कब जा रहा फिर ले लद्दाख को? हमको पैसे दे और जा. श्री चाललाय लद्दाखला. म्हणजे खरं नाही चालला, पण वाईफ तशी देतोय. बेटी पुष्पा 20 डिग्री कहाँ जा रही हो? 20 डिग्री धूप में भाई ने ली जैकेट. अरे आदत है, क्या करूं. नहीं बेटी पुष्पा कहाँ जा रही हो अपने घर में बैठ के? बेटी पुष्पा कहाँ जा रही हो? अरे उसने फुल फैशन के लिए नहीं क्या? हेलमेट नीचे डाला, रफ्ती से स्पीड ब्रेकर से उड़ा है. कल से भाई हेलमेट में हो. नहीं श्रीनी कालपासून हेल्मेटच काढला नाही, तो हेल्मेटच घालून झोपतोय कालपासून. मुलांचं स्वप्न असतं, पूर्ण झाले की तसंच आहे बाय. हा लहानपणीचा बब्बाचा फोटो आहे. बाय बाय बॉयज. थकलोय आम्ही खूप. बाय. झोप आली है भाई. झोप आली आहे. चलो लद्दाख. ऑल द बेस्ट फॉर लद्दाख ट्रिप. थैंक यू. पहाड़ों में घुमा बब्बू इसको. काय घातलंय बघा हिने. मेहंदी लावली. मेहंदी लावल्यानंतर मास्टर शेफ झाली मम्मी. मेहंदीला मास्टर शेफ झाली. डिग्री कंप्लीट झाली आता. कॉन्व्होकेशन झालंय मम्मीचं. काल नवीन डब्बे घेतलेत. काय पण दाखव. सांता क्लॉज. व्हाईट कपड्यात असतो ना काहीतरी काय. आमचा सांता क्लॉज गिफ्ट देत नाही ना, गिफ्ट घेतो त्यामुळं पांढरे. भाई लोग शॉपिंग आणलंय मला. ट्रॉली याच्याकडे दिली आहे. देखो घर का छोटू लग गया काम पे. काय म्हणावं. ये करने के लिए लाते मेरे को सिर्फ. दोन्ही गाड्या माझ्याकडे असतात. एक ही गाडी आणि एक ही गाडी. आयटम नंबर 1 शॉपिंग. माझी शॉपिंग झाली आहे. मी एक बॅग घेतली आहे. हे 2 बॉक्सेस लागणार होते मला. कॅमेराचं जे स्टफ आहे माझं छोटं जे कॉर्ड्स वगैरे कनेक्टिव्हिटीचे, परत माईकचे थोडेफार कवर्स, ह्याच्यामध्ये लागणारे वायर्स हे ठेवायसाठी. परत ही एक बॅग आहे. आमचा डिलिव्हरी बॉय आजचा हा होता. थँक्यू सो मच. गरम लागतं ना. नाही याला दाखवा. याला याच्यावर काय स्कॅम झाला. फुल खेळत होतो मी आणि फायला. आणि काय झालं, यो मधूनच आला आणि म्हटलं पैस वीज लावू नाही का, की जो जिंकल तो पैसे भरण, जो हारन तो पैसे भरण. याला का म्हटलं तुला माझ्यावर भरोसा आहे ना, मी नाही हारणार, तू माझ्यावर पैसे लाव. मी हारलो तरच तू पैसे भरणार आणि जिंकलो तर नको भरू, सायले भरत. हारलो की मुद्दा म्हणून. आणि हारलो पण कसं माहिती का, त्याने बॉल पॉट करायचं ते फिक्स केला. त्याला एवढं पण अक्कल नाही मूर्खला. त्याला काय म्हटलं दोन्ही साईडचे फिक्स होते, एका साईडचा फिक्स केला. ते बॉल आणून देतो त्याला मी. स्कीम करतात माझ्यावर. तरी मारा ना तरी तर. मग त्यानंतर काय केलं मी माहिती का, ओ भैया बॉल झुकवला आणि पैसे भरून आला 230 रुपये.
मला स्कॅम करायच्या आधीच मी पेमेंट करून आलोय तिथं आणि मग नंतर स्कॅम सांगतात हो असं झालं तुझ्यासोबत. बाय बाय गुड नाईट. गुड नाईट. भाई मार्केटमध्ये ना नवीन ट्रेंड आला आहे. हॅरी पॉटर बुके, किंडर जॉयवाला, हॉट व्हील्सवाला बुके. कधी कुणाच्या 10 रुपयाच्या गुलाबाच्या कामाला तुम्ही लोक येत नाही. स्टोरीला टाकता इफ एनीबडी गिफ्ट्स मी दिस. अरे 10 रुपयाच्या गुलाबाच्या कधी कामाला आले का कोणाच्या तुम्ही? तुमची अपेक्षा एवढे कसे काय रे अशी अपेक्षा ठेवता तुम्ही? भाई एवढा डेंजर क्रेज नाही आहे या फालतूगिरीचा. लिटरली येत ना, लिटरली मला स्वतःला फोन येत आहेत भाई की मला किंडर जॉय पाहिजेत, कुठे आहेत का, ब्लॅकमध्ये पाहिजेत किंडर जॉय. मी आहे ना ते फ्लॅट वगैरे पॅटचं मी काम सोडतोय भाई. मी आपलं किंडर जॉयचं नवीन दुकान टाकणार आहे. अपन करू भाई. ले डेंजर बिजनेस है भाई. 70 रुपये का खरीदने का 100 को बेचने का, 30 रुपये का मुनाफा है भाई, 30% प्रॉफिट. काही नाही, माल डायरेक्ट घरी पोहोचणार, डायरेक्ट एक्सपोर्ट. सिम्पल बुकेवाले बनवणार, डायरेक्ट पोरींच्या घरी ठॉय. एवढा सोप्पा धंदा आहे भाई. जॉईन करा, लिंक पाठवतो मी खाली भाई. बिझनेस स्टार्ट करू आपण. ही जनरेशन आहे ना भाई, तुम्ही यांना काही विका, काहीही विका. या डोळे बंद करून चालणारी जनरेशन आहे. काही घेते तुम्ही, लिपस्टिक म्हणा, काहीही द्या बाई यांना. बुकेमध्ये फक्त रॅप करून द्या. बेबी प्रेझेंट फॉर यू. बेबी झाली, बेबी खुश. हां, बेबीला फरक नाही पडत बाबाने काय दिलं आहे. थोड्या दिवसात ना तुम्ही लोक लिपस्टिक बुके काढचाल, डायपर बुके काढचाल, क्रंचीज बुके काढचाल. काय तर भाई नवीन ट्रेंड येतात. ही जनरेशनच फ्लॉप आहे भाई.